हे परमेश्वर, आज तुझे आम्ही आभार मानतो. आज या वचनाद्वारे प्रत्येकाशी तू बोल प्रभू. आज तुझं वचन ऐकण्यासाठी मंदिरात आलेल्या आमच्या माता भगिनी, प्रिय बहीण भाऊ, सर्वांवर तुझा आशीर्वाद दे. हे परमेश्वरा, तू तुझ्या लेकरांची काळजी घे. तुझ्या लेकरांभोवती तुझ्या वचनाचं कुंपण सदैव असते. आज आम्ही प्रार्थना करतो, प्रत्येकाचं जीवन आशीर्वादाने भर प्रभू. तुझा जन्मदिवस प्रभू येशू ख्रिस्ता हा नाता साजरा करण्यासाठी प्रत्येकाला तुझे आशीर्वाद दे. परमेश्वर, आज प्रत्येकाच्या कुटुंबात शांती, ऐक्यता आणि प्रीती तुझा आशीर्वाद प्रभू. आज या वचनाद्वारे त्यांना धीर दे की जे तुझ्याकडून सहाय्य मागत आहे. प्रभू, जे खचलेले आहेत त्यांना उभं कर. आज आम्ही प्रार्थना करतो प्रभू, युट्यूबच्या माध्यमातून सहभागी झालेल्या आमच्या माता भगिनी, प्रिय बहीण भाऊ, प्रिय लेकरे, सर्वांवर तुझा आशीर्वाद येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन. आपण बसूया. प्रियांनो, आज ही सुंदर वेळ प्रभूनं आपल्याला दिली. आज ह्या वेळेबद्दल आम्ही देवाचे मनापासून आभार मानावे. प्रियांनो, हा परमेश्वर आमच्यासाठी केवढ्या अद्भुत आणि आशीर्वादाच्या गोष्टी करतो. प्रियांनो, अद्भुत गोष्टी आमच्या जीवनात परमेश्वर करतो. आमच्या जीवनामध्ये तो आशीर्वाद देतो आणि त्याच्या कृपेमध्ये आम्हाला ह्या जगामध्ये तो चालवतो. प्रियांनो, ही चालण्यासाठी तुम्हाला शक्ती कुठून प्राप्त झाली? ख्रिस्तापासून. हे काम करण्यासाठी ही शक्ती तुम्हाला कोणी प्राप्त करून दिली? ख्रिस्तापासून. ही सेवा करण्यासाठी शक्ती कोणी प्राप्त करून दिली? ख्रिस्ताने. प्रियांनो, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता. प्रियांनो, त्या शब्दाद्वारे सर्व काही झालं असं योहान या शुभवर्तमानामध्ये लिहितो. प्रियांनो, सर्व काही ख्रिस्तापासून आमच्या जीवनात आशीर्वाद प्राप्त झाले. प्रियांनो, आनंदाचा प्रसंग आहे, आनंदाचे दिवस आहेत, म्हणून आम्ही होईल तितका प्रयत्न करू शांतीने राहण्याचा. प्रियांनो, आम्ही होईल तितका प्रयत्न करू की आम्ही शांतीमध्ये राहण्याचा. प्रियांनो, पहा, प्रभूनं केवढे आशीर्वादाचे दिवस आमच्या जीवनात जोडले. याला शब्द नाही, याला शब्द नाही. आपले शब्द कमी पडतात. केवढे आशीर्वादाचे दिवस प्रभूनं आपल्याला दिले. आम्ही त्याचे आभार मानावे. ज्यावेळेस आम्ही त्याचे आभार मानतो त्याचे गौरव होतात. प्रिया,
आम्ही सतत आणि सतत त्याचे आभार मानावे. प्रियांनो, 2000 वर्षापूर्वी गायीच्या गोठ्यामध्ये ख्रिस्ताने जन्म घेतला. आमचा प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी मानव झाला, मनुष्य. आज वचनामध्ये आम्ही मनन करत असताना प्रियांनो, किती आनंदाची आणि आशीर्वादाची वेळ आहे की आपण त्याच्या पवित्र मंदिरामध्ये वचन ऐकण्यासाठी एकत्रित जमलो आहोत. प्रियांनो, आज आपण वचनावर मनन करत असताना रोमकरास पत्र्याचा 3रा अध्याय आणि वचन 22 मध्ये देवाचं वचन म्हणतं, हे देवाचे नीतिमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे, त्यात भेदभाव नाही. या वचनामध्ये देवाचं वचन म्हणतं की हे देवाचे नीतिमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे, त्यात भेदभाव नाही. कारण पुढचं वचन म्हणतं, सर्वांनी पाप केलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. प्रियांनो, आम्हा प्रत्येकाकडून चुका झाल्या आहेत, पापे झाली आहेत, असं देवाचं वचन म्हणतं. सर्वांनी पाप केला आहे, पण देवाने त्याचा एकुलता एक पुत्र आमच्यासाठी जगात पाठवला आणि त्याने आमच्यासाठी वधस्तंभावर प्राण दिला आणि त्याच्या वधस्तंभावरील मरणाने, वधस्तंभावरून त्याने सांडलेल्या रक्ताने आमचे पाप क्षमा झाले आहेत. म्हणून आपण ख्रिस्ताकडे यावं, ख्रिस्तामध्ये राहावं. प्रियांनो, पाप क्षमा करणारा प्रभू येशू ख्रिस्त जो आमच्यासाठी मानव झाला, देव मानव झाला आणि संपूर्ण जगातल्या सृष्टीतल्या जगातल्या सर्व लोकांसाठी त्याने वधस्तंभावर आपला प्राण दिला. आज तुम्ही त्याच्या जवळ येता, पाप सोडून देता आणि त्याला आपल्या जीवनामध्ये घेता, तुम्ही एक नवीन व्यक्ती बनता. प्रियांनो, कारण एव्हान 3:16 मध्ये देवाचं वचन म्हणतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. आणि या वचनामध्ये आपण पाहतो की सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. प्रियांनो, आज देवाची कृपा आमच्यावर झाली आहे. देवाला आमच्यावर कृपा केली आहे, आमच्या अपराध त्याने क्षमा केले आहेत, आम्हाला फार मोठा आशीर्वाद दिला आहे आणि जगामध्ये त्याच्या वचनाच्या कुंपणामध्ये तो आम्हाला राखतो आहे आणि सांभाळतो आहे. प्रियांनो, ती कृपा की देवाचा पुत्र ह्या जगामध्ये आला, ती कृपा की देवानं मानवाचं रूप घेतलं आणि आमच्यासाठी आमची सर्व पातके आपल्यावर घेतली आणि त्याने स्वतःला रिक्त केले. आम्हाला आशीर्वाद प्राप्त व्हावेत, आम्हाला पापांची क्षमा प्राप्त व्हावी, आम्हाला पापांची क्षमा मिळावी, त्यासाठी देवाच्या पुत्रानं सर्व काही वधस्तंभावर आमच्यासाठी सहन केले. म्हणून प्रियांनो, ह्या नाताळामध्ये आम्ही बदललं पाहिजे. ह्या नाताळामध्ये आम्ही बदललं पाहिजे. आमचे तेच विचार, त्याच गोष्टी, तुझं माझं याचं त्याचं. प्रियांनो, ह्या नाताळामध्ये आम्ही ख्रिस्ताची प्रीती इतरांना द्यावी. जे आमचे शत्रू आहेत त्यांच्यावर आम्ही प्रीती करावी. प्रियांनो, येशूने आपल्या शत्रूंना क्षमा केली, येशू ख्रिस्ताने सर्वांना क्षमा केली, आम्ही देखील सर्वांना क्षमा करावी. आणि मग रोमकरास पत्र्याचा 5वा अध्याय आणि वचन 18 मध्ये
आपण पुढे जात असताना रोमकरात पत्र याचा 5वा अध्याय काढूया आणि वचन 18. तर मग जसे एकाच अपराधामुळे सर्व माणसांना दंडाज्ञा होते, तसे नीतिमत्वाच्या एकाच निर्णयाने सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्व प्राप्त होते. कारण जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले होते, तसे या एकाच मनुष्याच्या आज्ञा पालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतील. प्रियांनो, आदामाने पाप, पण प्रभू येशू ख्रिस्ताने देवाच्या आज्ञेचं पालन केलं. शेवटपर्यंत तो परमेश्वराशी विश्वासू राहिला आणि वधस्तंभावर त्याने प्राण दिला. विश्वासू राहिला. आणि देवाचं वचन इथं असं म्हणतं की एकाच मनुष्याच्या आज्ञा पालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतील. प्रियांनो, येशूनं प्राण दिला, त्याची कृपा त्याने आमच्यावर केली आणि आम्हाला नीतिमत्व प्राप्त झालं. प्रियांनो, आम्ही देवाचे पुत्र आणि कन्या झालो, देवाच्या घरचे झालो. येशूच्या वधस्तंभावरील मरणाने आम्ही देवाच्या घरचे झालो. आणि पुढे जात असताना प्रियांनो, शिवाय अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला, तरी जेथे पाप वाढले तेथे कृपा त्यापेक्षा विपुल झाली. प्रियांनो, देवाचं वचन म्हणतं की जिथं पाप वाढलं तिथं कृपा वाढली. प्रियांनो, सर्व पापांची क्षमा करणारा ख्रिस्त, सर्वांना पापाची क्षमा करणारा प्रभू येशू ख्रिस्त. आणि म्हणून आपण लीन होऊन ख्रिस्ताच्या जवळ आलं पाहिजे. ह्या नाताळामध्ये आम्ही आपलं अंतःकरण स्वच्छ केलं पाहिजे. 21व्या वचनामध्ये, अशासाठी की जसे पापाने मरणाच्या योग्य राज्य केले, तसे कृपेने नीतिमत्वाच्या योग्य सार्वकालिक जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्याद्वारे राज्य करावं. प्रियांनो, बायबल आहे आपल्याकडे, याला अंडरलाईन करा की मी पुन्हा हे वाचतो. 21वं वचन, अशासाठी की जसे पापाने मरणाच्या योगे राज्य केले, तसे कृपेने नीतिमत्वाच्या योगे सार्वकालिक जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्याद्वारे राज्य करावे. प्रियांनो, आम्हाला केवढा सन्मान देवाने दिला जगामध्ये. आम्हाला उभार. तुम्ही प्रार्थना केली अडचणीच्या प्रसंगी, तुम्ही प्रार्थना केली संकटाच्या प्रसंगी, तुमच्यावर शत्रू चालून आले, तुम्हाला त्रास झाला, त्यावेळेस तुम्ही प्रार्थना केली. अडचणीतून गेला त्यावेळेस तुम्ही प्रार्थना केली. प्रियांनो, देवाची कृपा देव आमच्यासाठी रोज नवी अशी कर. देवाची कृपा देव आमच्यासाठी रोज नवी अशी करतो. कदाचित आम्ही देवाची कृपा विसरून जातो. प्रियांनो, विसरून जातो. देवानं आमचं केवढं चांगलं केलं आहे. देवानं केवढे मोठे आशीर्वाद आम्हाला प्राप्त करून दिले आहे. देवानं केवढी मोठी कृपा आमच्या जीवनात दिली आहे. देवानं आमच्या जीवनामध्ये त्याचा प्रकाश टाकला आहे. देवानं आमच्यावर प्रेम केलं आहे. म्हणूनच प्रियांनो, आम्ही देवाच्या कृपेमध्ये अधिकाधिक वाढावं. प्रियांनो, देवाच्या कृपेमध्ये अधिकाधिक वाढावं. देवानं आमच्यावर केवढी मोठी कृपा केली आहे, केवढे आशीर्वाद दिले आहेत.
आज आम्ही देवाच्या वचनात स्वतःला ठेवावं प्रियांनो. आणि म्हणून आज या वचनात पुढे जात असताना प्रियांनो 21वे वचन आपण वाचलं अशासाठी की जसे पापाने मरणाच्या योगे राज्य केले, पापाने मरणाच्या योगे राज्य केले, तसे कृपेने नीतिमत्वाच्या योगे सार्वकालिक जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्याद्वारे राज्य करा. प्रियांनो, मरणावर विजय मिळवणारा ख्रिस्त, प्रभू ख्रिस्तावर मरणाची सत्ता चालत नाही. प्रभू मरणातून तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. आपल्या शिष्यांना त्याने दर्शन दिलं. प्रियांनो, आमचा प्रभू कबरेमध्ये नाही राहिला. त्याने सांगितल्याप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. मरणाची सत्ता प्रभूवर चालत नाही. मरणावर विजय मिळवणारा हा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला तो जीवन देतो. प्रियांनो, आज या नाताळामध्ये खऱ्या आनंदामध्ये आम्ही चालूया, खऱ्या प्रकाशात आम्ही चालूया. आज आपण प्रभू येशूच्या नावामध्ये क्षमा करूया. आपल्या मुखाने सर्वांना आशीर्वाद देऊया. कारण आमच्यासाठी ख्रिस्त जन्मला. गायीच्या गोठ्यामध्ये देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जन्मला. आणि प्रियांनो, एव्हाकृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि वचन 1 मध्ये एव्हान लिहितो, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. प्रियांनो, हा शब्द देवासह होता. प्रारंभापासून शब्द देवासह होता. हा शब्द म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. प्रियांनो, आणि एव्हान या शुभवर्तमानामध्ये लिहितो की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. सर्व काही ख्रिस्ता शब्दाद्वारे झाले, ख्रिस्ताद्वारे झाले. कोणतीही गोष्ट त्याच्या वाचून झाली नाही. ख्रिस्ताने सर्व काही केलं. प्रियांनो, हा प्रारंभी शब्द प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वरासोबत होता. आणि योहान ह्या वचनामध्ये लिहितो की सर्व काही त्याच्याद्वारे झाले. सर्व काही जगाची निर्मिती, सर्व काही आकाश, पृथ्वी, चंद्र, सूर्य, तारे सर्व ख्रिस्ताद्वारे झालं असा हा लिहितो एव्हान शुभवर्तमानामध्ये. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. त्याच्या ठाई जीवन होते. प्रियांनो, इथं एव्हान लिहितो की त्याच्या ठाई जीवन होतं, ख्रिस्ताच्या ठाई जीवन होतं. आणि प्रियांनो, ख्रिस्ताच्या ठाई जीवन आहे. प्रियांनो, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला आहे. आज तुम्ही ज्या परिस्थितीत असाल ती परिस्थिती बदलण्यासाठी देवाचा पुत्र ख्रिस्त समर्थ आहे. कारण देवाचं वचन म्हणतं त्याच्या ठाई जीवन होतं, त्याच्या ठाई जीवन होतं आणि ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. प्रियांनो, किती सुंदर वचन आहेत. आज ही वचन वाचत असताना आपलं मन प्रभूसाठी भरून गेलं पाहिजे. त्या प्रभूनं केवढी कृपा आमच्या जीवनात केली. देवाचा पुत्र मानव बनून ह्या जगात आला. आमचं अंतःकरण भरून गेलं पाहिजे. आज आम्ही देवापासून दूर आहोत का? आज आम्ही देवाची प्रार्थना करणं सोडून दिलं आहे का? आज आम्ही शास्त्र वाचन बंद केलं आहे का? आज आपण प्रभूच्या आज्ञा पाळायचं सोडून दिलं आहे का? नाही प्रियांनो, आम्हाला प्रभूच्या आज्ञा पाळाव्या. आम्हाला प्रभूच्या आज्ञा पाळायच्या आहेत. नाही प्रियांनो, आम्हाला देवाचं वचन वाचायचं आहे. नाही प्रियांनो, आम्हाला त्याच्या वचनामध्ये चाललंच पाहिजे. कारण त्याच्या स्थायी जीवन आहे, त्याच्या स्थायी जीवन आहे. तो जीवन देव इच्छितो. प्रियांनो, तो या जगामध्ये आम्हाला वाचवण्यासाठी आला. आज जे काही आम्ही आहोत त्या प्रभू येशू ख्रिस्तामुळेच आहोत. आमेन. प्रियांनो, त्या प्रभू येशू ख्रिस्तामुळेच आहोत. केवढे आशीर्वाद परमेश्वरानं आमच्या जीवनामध्ये दिले आहेत.
आणि तिसऱ्या वचनामध्ये आम्ही पाहिलं की सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. आणि पाचव्या वचनामध्ये तो प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. प्रियांनो, तो प्रकाश ख्रिस्त, तो प्रकाश प्रभू येशू ख्रिस्त अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रासलं नाही. अंधार हे सैतानाचं प्रतीक आहे. देवावर सैतानाची सत्ता चालत नाही. प्रभू येशू ख्रिस्तावर सैतानाची सत्ता चालत नाही. प्रभू येशू ख्रिस्तावर मृत्यूची सत्ता चालत नाही. प्रभू येशू ख्रिस्तावर मृत्यूची सत्ता चालत नाही. प्रभू येशू ख्रिस्तच जीवन आहे. प्रभू येशू ख्रिस्त जीवन आहे प्रियांनो. आणि म्हणून इथं देवाचं वचन म्हणतं की तो प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रासलं नाही. प्रियांनो, ख्रिस्त हाच जगाचा प्रकाश आहे. तुम्हाला तो प्रकाश त्याने प्राप्त करून दिला आहे की तुम्ही त्याच्या प्रकाशामध्ये चालावं. ख्रिस्त हाच जगाचा तारणारा आहे. ख्रिस्त हाच जगाचा प्रकाश आहे. त्याने तुम्हाला सत्यामध्ये आणलेला आहे. त्याने तुम्हाला सत्यामध्ये समर्पित केला आहे. येशूनं तुमच्या प्रत्येकासाठी आपलं रक्त सांडलं आहे. म्हणून तुम्ही त्याच्या अद्भुत प्रकाशात चालावं. प्रियांनो, हा प्रकाश ख्रिस्तानं तुम्हाला प्राप्त करून दिला आहे. जर सैतानाची सत्ता, सैतानाचा अंधकार आमच्या जीवनामध्ये आज असेल, आपण त्या सैतानाच्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत. प्रियांनो, त्या सैतानाच्या अंधारात आम्हाला चालायचं नाहीये. आम्ही जीवनाच्या प्रकाशात चालू. हा जीवनाचा प्रकाश प्रभू येशू ख्रिस्त देतो आणि त्याच्या वचनामध्ये आम्ही स्वतःला ठेवू. प्रियांनो, आज या सुंदर वचनाबद्दल देवाची स्तुती करूया. देवाला धन्यवाद देऊया. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. प्रियांनो, जे ख्रिस्ताच्या पाठीमागे आहेत, ख्रिस्तासोबत चालत आहेत, त्यांना सैतान हात लावू शकत नाही. कारण आमच्या ख्रिस्तानं वधस्तंभावर प्राण दिला आणि तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला. प्रियांनो, जे ख्रिस्ताबरोबर चालत आहेत त्यांना सैतान हात लावू शकत नाही. कारण देवाचा पुत्र ख्रिस्त त्यांच्या बरोबर आहे. सर्व स्थितीत, सर्व परिस्थितीत तो त्यांना सांभाळण्यासाठी सामर्थ्यवान देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे. तुम्ही कशा प्रकारे देवाला धन्यवाद द्याल, कशा प्रकारे त्याची स्तुती कराल, तुम्ही आपलं अंतःकरण त्याच्यासाठी, तुम्ही आपलं अंतःकरण त्याच्यासाठी आज उघडलं पाहिजे. तुम्ही आज त्याच्यासाठी आपलं अंतःकरण तयार केलं पाहिजे. प्रियांनो, हे प्रभूपासून आम्हाला आशीर्वाद प्राप्त झाले आहे. मोजून पहा, हे पुष्कळ. ह्या नाताळामध्ये तुम्ही तुमच्या सर्व परिवारासोबत चर्चला या. ह्या नाताळाला तुम्ही आनंदित व्हा, दुःखी नका राहू. आनंदित व्हा. प्रभूनं केवढी कृपा तुमच्यावर केली आहे. मुलांचं काम निघून गेलं असेल, जाऊ द्या, प्रभू दुसरं काम दे. नोकरी गेली असेल, जाऊ दे, प्रभू आहे, प्रभू आहे. प्रियांनो, प्रभू तुम्हाला निराश करणार नाही. प्रभू तुम्हाला निराश करणार नाही. तुम्ही आनंदित व्हा आणि तुम्ही तुमचं अंतःकरण त्याच्यासाठी तयार करा. प्रियांनो, प्रेषितांची कृत्ये याचा 7वा अध्याय आणि वचन 49 मध्ये स्तेफनने भाषण दिलं. प्रिय, स्तेफनाने भाषण दिलं. प्रेषितांची कृत्ये याचा 7वा अध्याय आणि वचन 49 मध्ये परमेश्वर म्हणतो, आकाश माझे राजासन आहे, पृथ्वी माझे पदासन आहे. तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार किंवा माझ्या विसाव्याचे स्थान कोणते. प्रियांनो, परमेश्वर म्हणतो की आकाश माझे राजासन आहे,
पृथ्वी माझे पदासन आहे, तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार आहात? प्रियांनो, तुम्ही प्रभूसाठी कशा प्रकारचं घर बांधणार आहे? आज अंतःकरणामध्ये त्याच्यासाठी स्थान तयार करा. आज आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्यासाठी स्थान तयार करा. आपलं अंतःकरण त्याच्यासाठी स्वच्छ करा. आणि देवाचं वचन असं म्हणतं की कशा प्रकारचे घर बांधणार आहात किंवा माझ्या विसाव्याचे स्थान कोणते? प्रियांनो, 50व्या वचनामध्ये देवाचं वचन म्हणतं, माझ्या हाताने ह्या सर्व वस्तू केल्या नाहीत का? जगातल्या सर्व गोष्टी ज्या आपण पाहतो प्रियांनो, सर्व परमेश्वरानंच बनवलं, सर्व. आणि ते आम्हाला दिला. आभार मानायचे देवाचे. प्रिय, देवाचे आभार मानायचे. त्याच्या कृपेत स्वतःला ठेवायचं. प्रिय, सदैव आभार मानत राहायचे. त्याला धन्यवाद द्यायचा, त्याची स्तुती करायची, आपल्या अंतःकरणात त्याला उंच करायचं. प्रियांनो, प्रभू म्हणतो की माझ्या हाताने ह्या सर्व वस्तू केल्या नाहीत का? तुम्हाला हात कोणी दिले हो? जोरात म्हणा, तुम्हाला हात कोणी दिले हो? पाय कोणी दिले हो? डोळे कोणी दिले हो? सर्व काही प्रभूनं दिलं आहे. आमेन. सर्व. प्रभूचे आभार मान, प्रभूचे आभार मान, प्रभूची स्तुती. या दिवसात प्रभू बरोबर चालत असताना आपण स्वतःला आनंदी, छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन नाही घ्यायचं, ताण तणाव नाही घ्यायचे. या दिवसात आनंदी राहायचं. ख्रिस्ताने गायीच्या गोठ्यात जन्म घेतला. सतत आणि सतत तो अध्याय वाचायचा, आनंदी राहायचं. गायीच्या गोठ्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जन्मला, आनंदित व्हायचं, आनंदित राहायचं. आणि एव्हा कृष्ण बोलतो आणि वचन 31 मध्ये देवाचं वचन म्हणतं की तो बाहेर गेल्यावर येशूने म्हटले, आता मनुष्याच्या पुत्राचे गौरव झाले आहे आणि त्याच्या ठाई देवाचे गौरव झाले आहे. देव आपल्या ठाई त्याचे गौरव करी, तो त्याचे लवकर गौरव करी. मुलांनो, मी अजून थोडा वेळ तुम्हा बरोबर आहे. तुम्ही माझा शोध कराल. आणि जसे मी यहुद्यांना सांगितले की जेथे मी जातो तेथे तुम्हाला येता येणार नाही, तसे तुम्हासही आता सांगतो. मी तुम्हास नवी आज्ञा देतो. पहा, प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले, मी तुम्हास नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकावर प्रीती करावी. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकावर प्रीती करावी. आमेन. आवाज येत नाहीये. जय येशू. प्रभू म्हणाला की जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकावर प्रीती करावी. आम्ही एकमेकावर प्रीती करा, प्रेम करा, प्रेम करावं, प्रीती करावी. यशायाचा 49वा अध्याय आणि वचन 16. खूप काळजी करतो आपण, खूप काळजी करतो आपण. आपण एकमेकावर प्रीती करावी, काळजी करू नये. कारण परमेश्वर आमचा मेंढपाळ आहे. आणि म्हणून यशाया 49 वचन 16 मध्ये देवाचं वचन म्हणतं, पहा, मी तुला आपल्या तळ हातावर कोरून ठेवले आहे. प्रभू म्हणतो की मी आपल्या तळ हातावर तुला कोरून ठेवले आहे. तुझे कोट नित्य माझ्या
दृष्टी समोर आहे. तुझे कोट नित्य माझ्या दृष्टी पुढे आहे. तुम्हा प्रत्येकाची आठवण देवाला आहे. तुम्ही कुठं आहात, तुम्ही काय करत आहात, तुम्ही कोणत्या अडचणीतून चालला आहात, तुम्ही काय काय सहन करत आहात. ख्रिस्तासाठी तुम्ही स्वतःला रिक्त केला आहे. ख्रिस्तानं जसं जगापुढं स्वतःला रिक्त केलं तसं तुम्ही सहन करत आहात. त्रासातून तुम्ही चालला आहात, आजारी आहात, दुःखात आहात. प्रभू म्हणतो की तुझे पोट नित्य माझ्या दृष्टी समोर आहे. जय येशू. तुम्हा प्रत्येकाच्या गरजा त्याला माहिती आहे. काळजी करू नका. तुझे नित्य पोट माझ्या समोर आहे. प्रभू म्हणतो की मी तुला आपल्या हातावर कोरून ठेवले आहे. तुझे पोट नित्य माझ्या दृष्टी समोर आहे. काळजी करू नका, काळजी करू नका. प्रियांनो, नीतिसूत्रे याचा 14वा अध्याय आणि वचन 27 मध्ये देवाचं वचन म्हणतं की परमेश्वराचे भय जीवनाचा झरा होय. प्रियांनो, परमेश्वराचं भय जीवनाचा झरा होय असं देवाचं वचन म्हणतं. आणि मी आज हा वचन बंद करत असताना पेत्राचे पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि वचन 13 मध्ये देवाचं वचन म्हणतं, तुम्ही चांगल्याची आस्था बाळगणारे असाल तर तुमचे वाईट करणारा कोण. प्रियांनो, तुम्ही चांगल्याची आस्था बाळगा. प्रभूच्या विश्वासामध्ये तुम्ही स्वतःला ठेवा. प्रभूच्या विश्वासामध्ये तुम्ही चाला. प्रियांनो, प्रभूनं आमच्यासाठी आपलं जीवन दिलं. तो आमच्यासाठी मानव झाला. आम्हाला त्याने ह्या जगामध्ये कृपा दिली, आशीर्वाद दिला. आमच्या सर्व पापांची क्षमा त्याने केली आणि त्याने त्याच्या वचनाच्या कुंपणात आम्हाला राखलं आणि सांभाळलं. आम्ही त्याचे आभार मानूया. व्यवहार शुभवर्तमानाचा 1ला अध्याय आणि वचन 1 मध्ये प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता, तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश. देवाच्या वचनात स्वतःला ठेव. आपण प्रार्थना. परमेश्वरा, आम्ही तुझी स्तुती करतो. तुला आम्ही धन्यवाद देतो. आज या वचनाद्वारे तू आमच्याशी बोललास. आम्ही तुला धन्यवाद देतो. हे प्रभू, आम्हा प्रत्येकाला तुझ्या वचनात तू चालव. हा आठवडा, हा महिना प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचा असा कर. प्रभू, 2000 वर्षापूर्वी गायीच्या गोठ्यामध्ये ख्रिस्ता तू जन्मलास. तुझ्या जन्माने जगात शांती आली. आज प्रत्येक आमच्या भावा बहिणींच्या परिवारात तू शांती दे, आनंद दे. हे प्रभू, प्रत्येकाच्या कुटुंबात तुझे आशीर्वाद दे. आज या वचनाद्वारे प्रत्येकाला तुझी कृपा दिलीस. आम्ही तुझे आभार मानतो. हे बाप्पा, तुझ्या वचनात चालण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याचा अनुग्रह प्रत्येकाला तू दे. प्रभू परमेश्वर, जे आजारी आहे त्यांना तू आरोग्य दे. प्रभू, जे तुझ्याकडे मागत आहे त्यांना तू दे. अंधारात असलेल्या लोकांना तुझ्या अद्भुत प्रकाशात तू आण. प्रभू हे परमेश्वर,
आज उपस्थित असलेल्या सर्वांना तुझा आशीर्वाद दिलास, आम्ही तुझे आभार मानतो. युट्यूबच्या माध्यमातून सहभागी झालेल्या आमच्या माता भगिनी, प्रिय बहीण भाऊ, लेकर सर्वांना तुझा आशीर्वाद दिलास, आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, हा महिना आशीर्वादाचा, शांतीचा असा तर येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक पित्या. आमेन.